होतील मोकळे 10 वाजता मोकळे होते. रातभर वाट बघू की त्यातले काही पोरं असे म्हणले की आम्ही औषध देणार आहेत आणि फाशी घेणार. मी म्हणलं तुमच्या पाय पडतो असलं वाईट काम करायचं नाही, आपण लढू. बोलणं झालं हो फेसपाडा बोल मा सकाळपासून त्याच्या संगच बोलवतोय मी. पण आपण जर पाहिलं तर सरकार सध्या स्वातंत्र्याच्या 75च्या बाता होतात, विकासाच्या बाता होतात, साधे विद्यार्थ्यांचे प्रश्न सुटू शकत नाहीत. ही उदासीनता काय आहे या राज्यात, तुम्हाला काय वाटतं? पुण्यात MPSC चे विद्यार्थी आंदोलनासाठी रस्त्यावरती उतरलेले आहेत आणि असं असताना मनोज जरांगे पाटील या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी आलेले. त्यांच्याशी बातचीत करूयात. नुकतंच तुम्ही रुग्णालयातनं सुट्टी घेतली आणि थेट रस्त्यावरती आंदोलनात तुम्हाला सहभागी व्हावं लागतंय. सरकारशी काय बोलणं झालंय? सरकारशी बोलणं झालंय, मुख्यमंत्र्यांच्या ओळखीशी बोलणं झालंय, मंत्री महोदयाशी सगळ्या बोलणं झालंय. बघूयात, वाटतंय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब 100% न्याय काढतील, 100% आशा आहे. बघूयात, वाटतं बघतो. कारण नुसते याला काय आचारसंहितेचं किंवा निवडणुकीचं काही अडचण असायचं काही कारण नाही. नुसते पुढे तर ढकलायची आणि 1 वर्ष त्यांना सवलत द्यायची वयाची. सोपा विषय. सध्या राज्यात राजकारण मोठ्या पद्धतीनं आहे, आरोप प्रत्यारोप राजकारण सगळे, पण विद्यार्थ्यांचे प्रश्न तुम्हाला ज्या पद्धतीने सोडवायला पाहिजे त्या पद्धतीने सरकार सक्रिय दिसतंय का? आताच नाही म्हणणार मी आता सगळ्यांशी फोन केलेत. निवडणूक आहेत, आपण समजून घेतला पाहिजे. फॉर्म त्यांचे काय मागे घ्यायचे पुढे घ्यायचे अशी प्रक्रिया सुरू आहे. होतील मोकळे 10 वाजता मोकळे होते. रातभर वाट बघू कवाशी मोकळे होते. नंतर पुढं मग त्यांना कळन पुन्हा मग आंदोलन कसं असतं. मनोज जरांगे पाटील मुंबईत गेले आणि त्यांनी अखेर यश खेचून आणलं. आता आज पुणे गाठलंय, तिथून यश घेऊन जाणार का? अल्टिमेटम काय असणार आहे सरकारला तुमचं? आताच अल्टिमेटम देणार नाही. मी आशावादी आहे की मुख्यमंत्री साहेब प्रश्न मार्गी काढतील. मी एकदा इशारा दिला की मग मागे सरकार नसतं, मग मागे सरकार नाही. त्रास होतोय का? कारण नुकतंच हॉस्पिटल मधनं आलाय, प्रकृतीची काळजी घेत असताना अशा आंदोलनात सहभागी व्हावं लागते. व्यक्तिगत त्याच्यावरती काय फरक पडतो? नाही, मला आरामच करायचा सांगितलेला आहे. मी येणारच नव्हतो सुट्टी झाल्यावर, पण या पोरांचे काही फोन आले की त्यातले काही पोरं असे म्हणले की आम्ही औषध देणार आहेत आणि फाशी घेणार. मी म्हणलं तुमच्या पाय पडतो असलं वाईट काम करायचं नाही, आपण लढू. म्हणून मी तातडीने तिकडे सगळं सोडून दिलं आणि इथं पुण्याला आलो. आणि लाखो पोरांचं सगळ्या जाती धर्माचे लेकर आहेत. मुख्यमंत्री यांचं वाटोळं करणार नाही. पण आपण जर पाहिलं तर सरकार सध्या स्वातंत्र्याच्या 75च्या बाता होतात, विकासाच्या बाता होतात, साधे विद्यार्थ्यांचे प्रश्न सुटू शकत नाहीत. ही उदासीनता काय आहे या राज्यात, तुम्हाला काय वाटतं? नाही, मी आताच बोलणारच नाही त्याच्यावर. सहनशीलता संपल्यावर मग महादान का सुरू होणार. कधी समजणार पाटलांची? बघूयात, मला वाटतं मुख्यमंत्री करतील. 10 वाजता वाट बघू. लय झालं तर मोकळे नसतील तर रातभर येते बुवा. रातची मोकळे होईल ना एखादा मंत्री कुणीतरी. कोणाशी बोलणं झालं आणि काय म्हणाले? बोलणं झालं हो फेसपाडा बोल मा सकाळपासून त्याच्या संगच बोलवतोय मी. मला वाटतं निघावं तोडगा. पुन्हा माया वाटाल त्यांनी जाऊ नये. मय वाट लय डेंजर असते. मय वाट मग फेसच पडी ती. माझी वाट प्रचंड डेंजर असते आणि ती सरकारला परवडणार नाही, असा इशारा थेट मनोज जरांगे पाटलांनी दिलाय. एकीकडे सध्या निवडणुकीचं वातावरण आहे, माध्यमांमध्ये सुद्धा राजकीय आरोप प्रत्यारोप मोठ्या पद्धतीने होत आहेत, पण त्या सगळ्या पलीकडे सध्या विद्यार्थ्यांचे प्रश्न फार महत्वाचे आहेत आणि हे प्रश्न त्यांच्या खऱ्याखुऱ्या आयुष्याला भेडसावणारे प्रश्न आहेत. आणि हे कुठेतरी प्रकाश झोतात येऊन त्याचं कुठेतरी यशामध्ये रूपांतरण होणार का, हे पाहणं अत्यंत महत्वाचं असेल. पाहत रहा नव्या युगातला नवा मीडिया, अर्थात गौरव मराठी.